हिंदू धर्मात नातेवाईकांच्या मृत्यूनंतर पाळलं जाणारं सुतक हे सहसा 10 ते 13 दिवस पाळलं जाते. या काळात धार्मिक कार्य, मंदिर भेट आणि पूजा टाळली जाते. यामागे दुःख व्यक्त करणे आणि शारीरिक मानसिक शुद्धीकरण हा हेतू असतो. तर आज मी तुम्हाला सुतकामध्ये पाळायचे नियम सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतीही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यात जाऊ नये. सुतक पडलेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरुषांनी तिलक किंवा टिकली लावू नये. घरामध्ये 10 दिवस काळाच्या वगळता काहीही बनवू नये. अपतेष्ट, शेजारी किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण करावे. घरात अन्न शिजवल्यास त्यात फोडणी घालू नये. कुठल्याही देवळात जाऊ नये, मात्र देवांचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही. सुतकामध्ये केस व दाढी कापू नये. सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूंनाही लागू असते. सुतकात घरातील सदस्यांनी बाहेर पडू नये. दररोज आंघोळ करावी, मात्र कपाळाला तिलक लावू नये. सुतकामध्ये पलंग किंवा गादीवर झोपू नये. हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नामजप किंवा कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही. सुतकात नवीन वस्त्र परिधान करू नये व अत्तर वापरू नये. 10व्या दिवशी दशक्रिया विधी असतो, ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते. 10वा झाल्यानंतर सुतक फिटते. 10व्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष मंडळींनी डोईवरील संपूर्ण केस काढावेत, टक्कल करावे. 10व्या व 11व्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी. सुतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे. 10वा झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी 13व्याचा विधी करावा. 13व्या विधीला नातेवाईकांना बोलवावे आणि गोडधोड खायला घालावे. या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचं सुतक संपते. स्त्रियांनी 10व्या किंवा 13व्या नंतर टिकली किंवा गंध लावायला सुरुवात करावी. 14व्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकऱ्यांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. सुतक ही हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण प्रथा आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होते. तर मंडळी, तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.